नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। सविस्तर बातम्यांकडे वळण्यापूर्वी बघूया आजच्या या ठळक घडामोडी। सातुर्ण्यात ऑटो चालकाची निर्गुण हत्या, 3 आरोपींना राजापेठ पोलिसांनी केली अटक। अमरावती कारागृहात सापडला गांजा, पोलीस करीत आहेत तपास। अरहम ग्रुप द्वारा पक्षीदाने पात्रांचे वाटप, केशरबाई लाहोटी महाविद्यालयात समाजसेवी कार्यक्रम संपन्न। आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल चॅम्पियनचे शहरात जोरदार स्वागत। आणि शेगावातील माईनगरातील माजी सैनिकाच्या घरात जबर चोरी, गळ्याला चाकू लावून पळविला लाखोंचा ऐवज। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। बघूया आता बातम्या विस्तारित स्वरूपात। शहरातील गुन्हेगारीत अक्षरशः वाढ झाल्याचे दिसून येत आहे, मात्र याकडे पोलीस आयुक्त दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत। म्हणूनच काय मंगळसूत्र चोरी, अपहरण, घरफोडी तसेच खुनांच्या घटनेत वाढ झालेली आहे। पोलीस आयुक्तांच्या अनियंत्रित व्यवस्थेमुळे शहरातील पोलीस ठाणे सुद्धा शिथिल झाल्याचे दिसून येत आहे। शहरातील राजापेठ पोलीस ठाणे तसेच संवेदनशील समजल्या जाते। शहराच्या मध्यभागी असलेल्या राजापेठ पोलीस ठाण्यात दररोज तक्रारी दाखल केल्या जातात। त्या तक्रारींचा निपटारा लगेच केला जात असल्याचे चित्र 19 जुलैच्या रात्री पाहायला मिळाले। राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातुर्णा स्टॉप जवळील 7 PM बार बाजूच्या देशी दारूच्या दुकानाजवळ एका ऑटो चालकाचा थोड्याशा वादावरून खून करण्याची घटना 19 जुलैच्या रात्री 11:15च्या दरम्यान घडून आली। मायानगर निवासी एक गरीब ऑटो चालक दिवसभर ऑटो चालवून घरी निघाला। विसावा म्हणून 7 PM बार जवळील अंडा सेंटरवर थांबला व अंडे खायला लागला। त्याचा चुकून दीपक शंकरराव मारोडे या तरुणाला धक्का लागला। त्यावरून वादाला सुरुवात झाली व ऑटो चालक विजय गुजर यावर सपासप चाकूचे वार करण्यात आले। या हत्याकांडात विजय गुजर जागीच ठार झाला। घटनेतील आरोपी मोटरसायकलवर बसून पसार झाले। परंतु राजापेठ पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सूर्यवंशी यांनी सापळा रचून आरोपींना काही तासातच अटक केली। यामध्ये आरोपी दीपक शंकरराव मारोडे याला हिंदू स्मशानभूमी, मनोज सावंत याला सायन्स कोर तसेच रवी उर्फ टिंग्या याला रविनगर चौकातून अटक केली। काल राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत सातुर्णाकडे जाणाऱ्या रोडवर दर्शन स्नॅक सेंटर टपरी आहे तिथे स्नॅक सेंटरची, तिथे मयत याचा आरोपी दीपक शंकर मारोडी याला धक्का लागला। त्या धक्का लागल्याच्या कारणावरून त्यांच्या आपसात वाद झाले। दीपक शंकर मारवाडी हा आरोपी, त्याच्यासोबत रवी उर्फ टिंग्या चरणदास नंदेश्वर जो आपलं दर्शन स्नॅक सेंटर आहे तो चालवतो, आणि तिसरा गोलू उर्फ मनोज
रूपरावजी सावंत हे दोघी आरोपी कोल्हापूर गेट पोलिसांच्या हद्दीतले आहेत. याच्यात वाद झाल्यावरून तिथे असलेल्या त्या कांदेकाब्याच्या हत्याराने मयत विजय लखनलाल गुजर यास वार करून दिवे ठार मारून मोटरसायकलवर तिघी पळून गेले होते. तिथे आज लागलीच पोलीस वगैरे त्या घटनास्थळी वगैरे पळून गेले. मयताला इरविन हॉस्पिटलला पाठवण्यात आले. फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी वगैरे कर्मचारी तिथे त्यांना पाचारण करून ते सॅम्पल वगैरे घेण्यात आलेले आहे. आरोपीचा तात्काळ आम्ही राजापेठ पोलिसांचे अधिकारी कर्मचारी यांनी टीम तयार करून 3 वेगवेगळ्या टीम तयार करून माननीय पोलीस आयुक्त श्री मल्लिक साहेब, DCP श्री सातव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ आम्ही आरोपीला दीपक शंकर मारवाडी यास आम्ही हिंदू स्मशानभूमीकडे रवी उर्फ टिंग्या नंदेश्वर यास रवीनगर चौकात आणि गोलू मनोज सावंत यास सायन्स कोर मैदानाकडे ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. या कार्यवाही दरम्यान DCP सातव राहुल डेंगेकर यांनी विशेष कामगिरी बजावली. आता प्रश्न हा आहे की जर पोलीस प्रशासन धडक कारवाई करून गुन्हेगारांपर्यंत पोहोचत असेल तर त्यांना वरिष्ठांची साथ नको का? येत्या 1 वर्षातील अमरावतीच्या गुन्हेगारीच्या घटना बघता सध्या तरी पोलीस आयुक्त निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नेहमीच अमरावती जिल्ह्याचा दबदबा दिसून येतो. त्यातच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन करून प्रतीक डुकरे यांनी अमरावतीचे नाव चमकविले आहे. आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू प्रतीक डुकरे यांची अमरावती सॉफ्टबॉल असोसिएशन व रामकृष्ण महाविद्यालय दारापूर द्वारा शहरातील इरविन चौकातून भव्य विजय रॅली काढण्यात आली. यावेळी विदर्भाचा राजा गणेश मंडळाचे सर्वेसर्वा तथा नगरसेवक दिनेश बुब प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी सॉफ्टबॉल आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रतीक डुकरेला पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे 2च्या सुमारास रेणुका नगरातील एक आगारात चांगलाच धुमाकूळ घातला. घरातील दरवाजा तोडून 3 चोरट्यांनी माजी सैनिक अशोक मोरे यांच्या घरात प्रवेश करीत महिलेच्या गळ्याला चाकू लावून अलमारीचा लॉकर तोडून घरातील सोने व ऐवज लंपास केले. 2 चोर आले. ते आतमध्ये 3 जण आले. 3 जण आल्यानंतर बाहेर किती होते ते माहीत नाही. ठीक आहे. ते मला अंदाजा वाटते की 5-6 जण होते. ठीक आहे. त्या अंदाजे ते येताबरोबर पहिले सुनबाईच्या रूममध्ये गेले. सुनबाईला छेडखानी गेली. बाबूला उचललं, लहान बाळ आहे, लहान बाळाला उचललं, बगलमध्ये घेतलं. सुनबाईला म्हटलं की चाबी दे लॉकरची. लॉकरची चाबी मागली, दिली नाही तर सुनबाईच्या गळ्याला चाकू लावला. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, लॉकर तोडलं. सुनबाईच्या गळ्यातलं सोनं काढलं, लॉकरमधलं सोनं काढलं, पैसे काढले. हो. आणि त्यांना सोडून दिलं. लहान बाळाचंही सोनं काढून घेतलं त्यांनी. त्यांना मग तिथं आतमध्ये दरवाजामध्ये बंद केलं. बंद केल्यानंतर ते एवढेच नाही तर महिलेच्या अंगावरील सर्व सोन्याचे दागिनेही काढून घेतले. आमच्या रूममध्ये आले तर पहिले माझ्या बायकोला कपाटाचा आवाज आला. तर कपाटाचा आवाज येताबरोबर बायको उठली. माझी बायको उठताबरोबर बायकोला एकदम चाकू लावला आणि माझ्याजवळ एक माणूस चाकू घेऊन उभा राहिला. त्याने कपाट पुढे झांबल्यानंतर बायकोला म्हणे तू आवाज नको करू, तुला कापून टाकणार आहे, खुपसून काढणार आहे. मग मला आवाज आला.
मला आवाज आला, धक्का लागला, मला आवाज आला, मी उठलो. उठल्यानंतर बघतो तर माझ्या पुढे चाकू घेऊन उभे होते दोघे. ते मला डायरेक्ट मला चाकू दाखवला की मी खूप सून काढणार आहो, कल्ला करशील तर. अजिबात हालायचं नाही, खिशात काय आहे ते काढ लवकर. माझ्याजवळ काहीच नाही निघालं. माझे मोबाईल वगैरे त्यांनी खिडकीमध्ये ठेवला, पाकिट खिशातलं होतं मी ठेवलेलं टेबलवर. ते टेबलवरचं पाकिट त्यांनी नेलं, लांबपास केलं. ते मग मी ते गेल्यानंतर मग त्यांनी दरवाजा आमचाही बंद केला. मग आम्हाला बाहेर निघायचा चान्सच नाही कुठं. यानंतर चोरट्यांनी आपल्या समोरची माजी सैनिकाच्या खोलीकडे वळून त्यांनाही चाकू लावून त्यांच्याकडील रोख रक्कम घेऊन सर्वांना घरात कोंडून पळून गेले. मोरे यांनी शेजाऱ्यांना फोन करून आपली सुटका करून घेतली. मध्ये राहतो, जवळपास 10-12 लोकांचे घर आहेत आणि नवीन लाईन टाकलेली आहे. त्यामध्ये पोलवर लाईट नसल्यामुळे पूर्ण इलाक्यामध्ये रात्रभर अंधार असते. संध्याकाळी मुलं ट्युशनला जातात, त्यांना या जायची अडचण आहे आणि रात्री घरी जर वापस यायचं झालं तर अंधारामुळे खूप अडचणी निर्माण होतात आणि पावसाळा असल्यामुळे साप हे ते या बऱ्याचशा गोष्टी रस्त्यावर आढळतात. आणि ही जी घटना झाली, ही घटना जी चोरी अशोक मोरेच्या घरात झाली, ही चोरी लाईट नसल्यामुळेच झाली. कारण लाईट असता तर कोणाला कोणाच्या नजरेत पडले. नगरपालिका तुम्ही किती वेळ तक्रार दिली? नगरपालिकेला नाही, आम्ही MSEB बोर्डमध्ये अर्ज दिला की बाबा खंब्यावर तुम्ही लाईट द्या. जसे आता इकडच्या खंब्यावर लाईट दिले, आमच्याच बाजूच्या लेआउटमध्ये त्यामध्ये त्यांनी लाईट दिले, पण आमचं रेणुकानगर नंबर 2 त्यामध्ये खंब्यावर पोलवर एक पण लाईट नाही आहे. पोलीस स्टेशनमध्ये आम्ही अजून तक्रार दिली नाही. पोलीसवाले आले, आम्ही फोन केला, ते बाहेर. मग आम्ही दुसऱ्या माणसाला बोलावलं, कॅप्टन सरदार साहेबाला. ते आले, त्यांनी दरवाजे उघडले. दरवाजे उघडल्यानंतर आम्ही बाहेर आलो. तोपर्यंत आमचा मुलगा पोलीस स्टेशनला निघून गेला गाडी घेऊन. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीसवाले आले. पोलीसवाले आल्यानंतर त्यांनी ते चौकून बघितलं. माझे कागदपत्र मिळाले, पैसे नाही मिळाले, पाकिट मिळालं. पाकिटामध्ये ATM, आधार कार्ड, पॅन कार्ड सर्व मिळालं. ते घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. या घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेगाव येथून आमचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांचा हा वृत्तांत. रोजच्या वाढणाऱ्या डिझेलच्या किमतीविरोधात ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट द्वारा 20 जुलैपासून अनिश्चितकालीन देशव्यापी संप पुकारलेला आहे. या संपाला स्थानीय ट्रॅव्हल्स असोसिएशन, ट्रान्सपोर्ट संघटनांनी या संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. शुक्रवार 20 जुलैपासून ट्रक, लक्झरी बस, ट्रॅक्टर्स, टिप्पर, मिनी बस जागच्या हलणार नाहीत. या एकदिवसीय संपात पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, लातूर, नांदेड, इंदोर, हैदराबाद आदी ठिकाणावरून होणारी बस सेवा बंद राहणार असल्याची माहिती ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट अध्यक्ष इमरान खान यांनी VCN न्यूजला दिली. हमारी जो आज से हड़ताल चालू हुई है, ये हड़ताल होने की वजह से इससे पहले अगले महीने में 20 जून को गडकरी साहब ने आश्वासन दिए थे कि अपन लोग बैठक करेंगे, बैठक में तुम्हारे जो भी मांगे हैं उसको अपन चर्चा करेंगे. लेकिन उनकी कुछ बैठक हुई नहीं हमारे ऑल इंडिया ट्रांसपोर्ट कांग्रेस के साथ में. उसमें हमारे जो प्रेसिडेंट, ऑल इंडिया प्रेसिडेंट, उन्होंने आज से 20 जुलाई से हड़ताल बुलाया है और हमने उनका समर्थन किया अमरावती ट्रांसपोर्ट से. और ये हमारी मांगे जब तक के पूरी होंगी नहीं, ये हड़ताल चलते रहे. ट्रक चालक मात्र अनिश्चितकालीन संप करीत असून डिझेलची भाववाढ, गैरपारदर्शी टोल नीती, थर्ड पार्टी प्रीमियम मध्ये वार्षिक वाढ, GST आणि रस्त्यांच्या बिल मुद्द्यांवर ट्रान्सपोर्टर, बस ऑपरेटर इत्यादी विषय तसेच RTO, पोलीस, CTO द्वारा सडकीवर होणारा भ्रष्टाचार थांबविण्याची मागणी ट्रॅव्हल्स असोसिएशन द्वारा करण्यात आली आहे. मांगे हमारी जो है तो जैसा पेट्रोल डीजल को GST में लाना है, इंश्योरेंस जो थर्ड पार्टी प्रीमियम बढ़ा है वो उससे कम कराना है, टोल बैरियर, टोल की जो उन्होंने आश्वासन दिए थे वो टोल मुक्त भारत बनाएंगे वो है. उसके अलावा जैसा अपने पेलोड बढ़ाए तो है, लेकिन अभी भी उसमें कन्फ्यूज़न डाल दी उन्होंने कि नई गाड़ी या पुरानी गाड़ी क्यों नहीं, तो वो क्लियर कराना है. शहरातील मध्यवर्ती कारागृहात गांजा सापडल्याने पोलिसांसमोर मोठे प्रश्न चिन्ह उभे झाले आहे. कारागृहातील रेशन धान्य भंडारात ठेवलेल्या बेवारस पिशवीत गांजाच्या 2 पुड्या आढळल्याने 18 जुलै रोजी एकच खळबळ उडाली. कारागृह अधीक्षक रमेश कांबरे यांनी कारागृहातील विविध विभागाची तपासणी केली. त्यावेळी सदर प्रकार उघडकीस आला.
याबाबत जेल प्रशासनाने फ्रेझरपुरा पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे। मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी कारागृह अधीक्षक कांबळे यांनी तपासणी सुरू केली। दरम्यान रेशन धान्य भंडारात एक पिशवी बेवारस आढळली। जेल पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या पिशवीची तपासणी केली असता त्यात गांजाच्या 2 पुड्या असल्याचे कारागृह अधीक्षकांनी सांगितले। याशिवाय मोबाईल सिम, 17 खर्रे व काही किरकोळ रोख आढळल्याचे कारागृह सूत्रांनी सांगितले आहे। गांजा व इतर साहित्य आले कसे व कुणी आणले याबाबत कांबळे यांनी चौकशी केली, मात्र या प्रकरणात त्यांना काहीच गवसले नसल्याने हे प्रकरण पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस करीत असल्याची माहिती कारागृह अधीक्षक कांबळे यांनी दिली। येथे घेऊया एक छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, बघत रहा फक्त VCN न्यूज। होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल सावजी व्यंजनों का स्वाद लीजिए स्पेशल सावजी रेस्टोरेंट में। डीजे पार्टी हॉल, एसी रूम्स, अपने चहेतों के लिए खास बर्थडे हॉल एवं मैरिज लॉन, खास फैमिली के लिए फैमिली गार्डन। होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल लग्जरियस बिजनेस होटल, अकोला रोड, ओल्ड नाका, बडनेरा, अमरावती। विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री। आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिझायनर साड्या, घागरा ओढणी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फैशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग। लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री। आराधना। संवाद ज्योतिष्य एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र। समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार। विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती। विश्रांतीनंतर परत आपलं एकदा स्वागत आहे VCN न्यूजच्या या मराठी बातमीपत्रामध्ये। बघूया उर्वरित बातम्या सविस्तर स्वरूपामध्ये। चांदूर बाजार तालुक्यातील गुळसाच्या बाजूला असलेल्या भारतीय स्टेट बँक शाखा या ठिकाणी खोटे दस्तावेज दाखल करून तब्बल 90,30,800 रुपयाच्या जवळपास बँकेची फसवणूक केल्याची तक्रार चांदूर बाजार पोलीस स्टेशन मध्ये बँक व्यवस्थापक सत्येंद्र कुमार सिंग यांनी दिली। यामध्ये सुरुवातीला एका शेतकरीच्या विरोधात तक्रार होती, मात्र पोलिसांच्या चौकशीमध्ये यांची संख्या 96 वर पोहोचली असून यामध्ये यांनी 138 कर्ज घेतल्याचे समोर आले। तर या सर्व प्रकरणात चांदूर बाजार पोलिसांनी फील्ड अधिकारी जीवन लक्ष्मण वरठे याला महागाव जिल्हा यवतमाळ येथून नारायण भटले हा एजंट दत्तात्रय चांदूरकर यांना पोलीस अटक करून कारागृहात पाठविण्यात आले आहे। आलेले दस्तावेज खरे असल्याचे सांगून त्यांचे कर्ज मिळवून देणाऱ्या विधी अधिकारी ॲडव्होकेट रवींद्र खोजरे राहणार कांडली परतवाडा याला दिनांक 20 च्या मध्यरात्री चांदूर बाजार पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरून अटक केली।
मात्र अटकेनंतर प्रकृती बिघडली असल्याने त्यांना अमरावती जिल्हा रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले असल्याचे ही माहिती आहे। त्यांच्यावर भादवी 420 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। तर ते 2-3 बँकमध्ये विधी अधिकारी म्हणून काम पाहत असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचा घोळ घडला असल्याची शंका व्यक्त होते आहे। तर या प्रकरणी 109 जणांचे दोषारोप दाखल होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली। ही कार्यवाही IPS अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे। पूजनीय नम्रमुनी महाराजांची प्रेरणा घेऊन अरहम सेवा ग्रुप शहरात सतत समाजसेवेचे कार्य करतात। भर उन्हाळ्यात या सेवा ग्रुप द्वारा पशुपेय जलटाक्या शहरातील बहुतेक परिसरात लावण्यात आल्या व मानवासोबतच पशूंची सुद्धा तहान भागविण्यात आली। 20 जुलै रोजी पंचवटी चौक स्थित केशरबाई लाहोटी महाविद्यालयात अरहम सेवा ग्रुप द्वारा पक्ष्यांची भूक भागविण्याकरिता 75 दानेपात्रांचे वाटप करण्यात आले व पक्ष्यांची भूक भागवून मानवतेचा परिचय देण्याचे आवाहन करण्यात आले। या सुप्त कार्यक्रमाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजयकुमार भांगडिया यांनी अभिनंदन केले। कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजयकुमार भांगडिया, हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापिका दीपिका दमानी, प्राध्यापक रामगोपाल भिलावेकर, डॉक्टर विवेक मुंदडा, प्राध्यापिका सुधा मिश्रा, प्राध्यापिका दीपिका दमानी, आरती देसाई, प्राध्यापिका वंदना लाठिया आदि मान्यवर उपस्थित होते। श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय में आज अरहम ग्रुप द्वारा पक्षियों के दाने के लिए ये पेड़ दिया गया है, जिसमें हम लोगों को एक प्रेरणा मिल रही है कि हम लोग भी सामाजिक स्तर पर अपने घरों में और घरों के बाजू बाजू में इस प्रकार की योजना को आगे बढ़ाएं और पक्षियों के संरक्षण के लिए ये योजना बहुत अच्छी इस ग्रुप में निर्माण की है। निश्चित रूप से ये अभिनंदन के पात्र है और अमरावती शहर में जितने भी पक्षी यहाँ पर इस विभाग में अपने शहर में घूमते हैं उनके लिए ये व्यवस्था बरसात के दिनों में बाकी दिनों में निरंतर होती रहे, ये कल्पना बहुत ही अप्रतिम है, तो निश्चित रूप से अभिनंदन का पात्र है। आज हमारे महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर विजय कुमार जी भांगड़िया सर, हमारी हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर ज्योति मंत्री मैडम, आज हिंदी विभाग के संयुक्त तत्वाधान में अरहम युवा सेवा ग्रुप की ओर से बर्ड फीडर वितरण का यहाँ उपक्रम लिया गया। अधिक से अधिक सभी लोगों में पंछी प्रेम जागे, कहीं ना कहीं वो परोपकार से जुड़े, पंछियों को दाना डालना, पर्यावरण की दृष्टि से, पर्यावरण की सुरक्षा की दृष्टि से पंछियों का बचाव करना हम सभी मानव का कर्तव्य है। तो कहीं ना कहीं इसी उद्देश्य को लेकर राष्ट्र संत पूज्य गुरुदेव श्री नम्रमुनि जी महाराज साहेब प्रेरित अरहम युवा सेवा ग्रुप द्वारा आज केशरबाई लाहोटी महाविद्यालय के सभी अध्यापक वर्ग, टीचिंग नॉन टीचिंग सभी स्टाफ मेंबर्स में 75 बर्ड फीडर का वितरण किया गया और सभी में कहीं ना कहीं पंछी प्रेम जागे, सभी उसका दाना डालेंगे तो पंछी बचेंगे। बस इसी उद्देश्य से यह कार्यक्रम आयोजित किया गया। स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्र शासनाने शिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानचे सरकारीकरण करण्याचा निर्णय घेतला। यापूर्वीही महाराष्ट्र शासनाने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर, मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर, शिर्डी येथील श्री साई संस्थान तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बनवून त्याद्वारे तब्बल 3067 मंदिरे ताब्यात घेतली। या सर्व मंदिरांचे सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली सरकारीकरण केले गेले। प्रत्यक्षात मात्र या मंदिरांच्या व्यवस्थापनात शासकीय समित्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून देवनिधीवर कोट्यावधींचा डल्ला मारला। देवनिधी लुटणाऱ्या पापी व्यक्तींना शिक्षा न देणाऱ्या शासनाला श्री शनैश्वर देवस्थान ताब्यात घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही। शासनाने श्री शनैश्वर देवस्थानचे सरकारीकरण तत्काळ रहित करावे आणि मंदिर पुन्हा भक्तांच्या कह्यात द्यावे। शासनाने ताब्यात घेतलेल्या मंदिरातील देवनिधी लुटणाऱ्यांवर अद्याप कारवाई का केली नाही, त्या भ्रष्टाचाऱ्यांना मोकाट का सोडले आहे याची उत्तरे द्यावीत, अन्यथा शासनावर श्री शनिदेवच नाही तर हिंदूंचाही कोप होईल, अशी प्रतिक्रिया हिंदू जनजागृती समिती अमरावतीचे जिल्हा समन्वयक श्री निलेश टवलारे यांनी व्यक्त केली। जयस्तंभ चौक येथे हिंदू जनजागृती समिती व समविचारी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे। आजचे हे राष्ट्रीय हिंदू आंदोलन पुढे 2 मागण्यांसाठी संपन्न होत आहे। पहिली म्हणजे शनीश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर या देवस्थानाचे शासन सरकारीकरण करू पाहत आहे।
नुकताच आलेल्या बातमीनुसार रात्री 12 वाजता उपस्थित आमदार नसताना, विरोधी आमदार नसताना, संख्याबळ पुरेसं नसताना सुद्धा शासनाने घाईघाईमध्ये मंदिर सरकारीकरण कायदा पारित केला। याचा निषेध संबंध महाराष्ट्रभर मंदिर विश्वस्त व हिंदुत्ववादी संघटना करत आहेत। स्वतःच्या खात्याचा भ्रष्टाचार या शासनाला संपवता आला नसून त्यांना मंदिरातील भ्रष्टाचार समोर दिसतो आहे। या देवनिधीचा अपहार करून सामाजिक कार्यासाठी याचा वापर केला जातो आहे। हा सर्वथा धर्मशास्त्र विरोधी असून याचा आम्ही या जयस्तंभ चौकमध्ये निषेध करत आहोत। इतिहासात क्रूर कर्मा म्हणून नोंद असणाऱ्या टिपू सुलतानचे नाव हज हाऊसला देण्याचा निर्णय कर्नाटकमधील JDS आणि काँग्रेसी शासनाने घेतला आहे। हिंदू विरोधी टिपू सुलतानचे नाव हज हाऊसला देऊन JDS आणि काँग्रेस शासनाला नेमके काय साध्य करायचे आहे, यातून JDS आणि काँग्रेस शासनाला मुसलमानांनीही टिपू सुलतान प्रमाणे क्रूर कर्मा बनावे असेच सुचवायचे आहे काय? तरीही हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणारा, सर्व मुसलमानेतरांना मुसलमान बनवण्याची शपथ घेणारा, मंदिरात गोहत्या करणारा, मंदिरे उद्ध्वस्त करून देवतांच्या मूर्तींचे भंजन करणारा असा टिपू सुलतानचा कौर्यशैली इतिहास पाहता क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव हज भवनला देणे म्हणजे हिंदूंच्या धर्मभावनांवर मीठ चोळल्यासारखे होईल। त्यामुळे कर्नाटक शासनाने हज हाऊसला टिपू सुलतानचे नाव देण्याचा निर्णय रहित करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। दुसरी मागणी म्हणजे कर्नाटक शासनाने हज हाऊसला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचे जाहीर केले आहे। या क्रूरकर्मा टिपू सुलतानचा इतिहास बघता त्याचे उदात्तीकरण का कुठल्याही राष्ट्रीय पुरुषांचं नाव सुद्धा हज हाऊसला देता येऊ शकतं, मात्र क्रूरकर्मा टिपू सुलतानला उदात्तीकरण करून मुस्लिम बांधवांचे सहकार्य कर्नाटक शासन स्वतःकडे ओढू पाहत आहे। या क्रूरकर्मा टिपू सुलताननी हिंदूंचे मंदिरं वाटवली, स्त्रिया वाटवल्या, अशा क्रूरकर्मा टिपू सुलतानचं हज हाऊसला नाव देण्यात येऊ नये अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत। यावेळी जयस्तंभ चौकात भव्य आंदोलन करण्यात आले। आंदोलनाला योग वेदांत सेवा समितीचे श्री मानव बुद्धदेव, हिंदू महासभेचे श्री नितीन व्यास, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे श्री महेश लडके या मान्यवरांसह अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते। आपली रजा घेण्यापूर्वी बघूया आजच्या ठळक घडामोडी परत एकदा। सातुर्ण्यात ऑटो चालकाची निर्गुण हत्या, 3 आरोपींना राजापेठ पोलिसांनी केली अटक। अमरावती कारागृहात सापडला गांजा, पोलीस करीत आहेत तपास। अरहम ग्रुप द्वारा बक्षिसाने पात्रांचे वाटप, केशरबाई लाहोटी महाविद्यालयात समाजसेवी कार्यक्रम संपन्न। आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल चॅम्पियनचे शहरात जोरदार स्वागत। आणि शेगावातील माईनगरातील माजी सैनिकाच्या घरात जबर चोरी, गळ्याला चाकू लावून पळविला लाखोंचा ऐवज। इथे वेळ झाली आपली रजा घेण्याची। विदर्भाशी संबंधित सर्व बातम्यांसाठी बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज। नमस्कार।